मारडीत भाजप प्रचाराचा जोरदार शुभारंभ. सौ सोनिया गोरे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराची सुरुवात. हनुमान मंदिरात कोपरा सभा. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती सोनिया गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मारडी गट आणि मारडी गणातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आज भव्य आणि उत्साहात शुभारंभ करण्यात आला. मारडी गावात विधिवत नारळ फोडून या प्रचाराचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. शुभारंभानंतर मारडी येथील हनुमान मंदिर परिसरात कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कोपरा सभेला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सौ सोनिया गोरे यांनी मारडी परिसराच्या विकासासाठी सुरू असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या विविध विकास कामांची माहिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ प्रत्येक सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान सोनिया गोरे तसेच डॉक्टर संदीप पोळ आणि उमेदवार डॉक्टर भारती पोळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते आणि ग्रामविकासाशी संबंधित योजनांवर सविस्तर भाष्य करत भाजप सरकारने ग्रामीण भागासाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला. भाजपच्या नेतृत्वाखाली गावागावात विकास पोहोचत असून येणाऱ्या निवडणुकीत मारडी गट आणि गणातील उमेदवारांना मतदारांनी भरघोस पाठिंबा द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाला मारडी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्यामुळे भाजपच्या प्रचाराला सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. या कार्यक्रमामुळे मारडी गट आणि गणातील निवडणूक प्रचाराला वेग मिळाला असून आगामी काळात प्रचार आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले. त्या गावामध्ये आपण घेऊन काही डोळ्यावर करणं हे माझ्या दृष्टीनं थोडंसं माझ्या दृष्टीनं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं थोडंसं भीतीदायक होतं. आता भीतीदायक असा म्हणायचंय भीती आहे की नव्हती, पण कागद घेऊन जाणं आपल्याला सन्मान म्हणून आपण या गावामध्ये डोळ्यावर केली नव्हती. तर संदीप दादांनी त्यावेळेला 4 वर्षापूर्वी तुमच्याकडे येण्याच्या त्यावेळेला ठरवलं आणि कारण भाऊनी गेली 15-20 वर्ष झालं तालुक्यात काम करत असताना धडाडीनं काम केलं आणि त्या धडाडी बघितल्यानंतर सगळेजणांना असं वाटलं की आता आपल्याला काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे आणि त्यांनी असं प्रवेश पक्षामध्ये केला आणि मग या गावाला एक वेगळं असं वळण लागलं. ते मग वेगळं असं वळण कसं लागलं त्याचा खूप मोठा इतिहास आहे, तो तुम्हाला ते सांगायची गरज नाही. म्हणजे या गटामध्ये सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे. पण आता कसं आहे ना की फक्त एक कोणतरी असा काम एकाला एक पक्ष चालवण्यासाठी एक पालक लागतो आणि तो पालक आपल्या तालुक्याला भाऊच्या रूपाने मिळाला आणि त्यामुळं पुन्हा सगळ्यांना बरेच तुम्ही राष्ट्रवादीतून काही पक्षामध्ये आलेला तर हा जो निर्णय बऱ्याच लोकांनी घेतलाय तो खूप सुंदर असा निर्णय झालाय आणि आपल्या तालुक्याला एक खूप संपन्न करणारा असा पालक आणि त्याच्या पाठीशी आपण उभे राहणार त्याच्याबद्दल खरं तुमचं सगळ्यांचं कौतुक आणि प्रत्येक विभागामध्ये खूप नागरिक ग्रामविकास मंत्रालयाचं खातं आपल्याला अत्यंत नशिबाने आपल्या तालुक्याला मिळालेले आहे आणि त्या माध्यमातून एक कर्तव्यदक्ष धडाडीचे आमदार माननीय माधवरे भाऊच्या माध्यमातून आज आपण गावात फिरी जातो बघतो रस्त्याचं काम चालू आहे. सगळीकडे फक्त कामाची प्रेरणा आणि कामाच्या महत्वाचे फलक आपण बघतो आहे. तिथे आपण कधी विचारही केला नव्हता असा डोंगराळ डोंगरावरून पाण्याची पाणी आपल्या तालुक्यातील प्रत्येक असेल प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण विचारशक्ती एवढी खूप अशा ठिकाणी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मदतीने आपल्या प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवले. त्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की भाऊ
आपल्याला वजन वाढवायचं असेल, त्याचं वजन सरकारी वाढवायचं असेल तर आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपले सगळे उमेदवार अत्यंत मताधिक्य आणि आपण सगळ्यांनी निवडून दिले पाहिजे. 5 वर्षाच्या पंचायत समितीच्या एक्झाम गेलो, सर्वांची निवड झाली त्याची आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वेळा गेलो होतो. अख्खे 5 वर्ष सगळं त्या जिल्हा किती नाव येतं जे कामावर काय असतील ते मग संवर्धनाचं काम करावं लागतं. निश्चितपणाचा जो ही सचिव आहे तो चांगले काम करून दाखवतील. पूर्वी डॉक्टर वाटणी मागे 4 वर्ष प्राथमिक आरोग्य डॉक्टर काम पाहिलेलं आहे आणि प्रत्येक कुटुंबात परत संबंध आहे सगळ्या आणि गावात जवळजवळ सगळ्या गावाला काहीतरी काम करेल किंवा बाकी काही पाणी नाही पाहिजे